जय संविधान। मित्रांनो, आज आम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांची भेट घेतलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत असताना आम्हाला दिसून येत नाही। या ठिकाणी ज्या सहाय्यक आयुक्त आहेत गीता गुठ्ठे या कायद्याच्या अंमलबजावणी बाबतीत अत्यंत उदासीन आहेत। कायदेशीर तरतुदीचं पालन झालं पाहिजे, अॅट्रॉसिटी ऍक्टच्या तरतुदीचं सर्व पालन झालं पाहिजे। अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित होऊन देखील कायदेशीर तरतुदीप्रमाणे या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत ते काम करताना दिसत नाही। मित्रांनो, आज आम्ही जवळजवळ 12 मागण्याचं निवेदन दिलेलं आहे। सर्व मागण्या आमच्या सनदशीर आहेत, कायदेशीर आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेवाळा या ठिकाणी शहीद गौतम नरवाडे यांची हत्या झालेली होती। या खून प्रकरणामध्ये जवळजवळ आम्ही 2 वर्ष झाले पाठपुरावा करतोय। त्यांचा मुलगा जो आहे सिद्धोधन नरवाडे यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करतोय, परंतु अद्यापपर्यंत या गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाने अद्यापपर्यंत या सिद्धोधन नरवाडे यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलेलं नाही। या कुटुंबांना कोर्टामध्ये पाठपुरावा करण्यासाठी, त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी कार्यालयात जाण्यासाठी, प्रशासकीय कार्यालयात जाण्यासाठी दैनिक भत्ता मिळाला पाहिजे, प्रवास खर्च मिळाला पाहिजे, ही देखील आम्ही मागणी केलेली आहे। याकडे देखील सहाय्यक आयुक्तांनी दुर्लक्ष केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे। यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती या गुन्ह्यामध्ये झाली पाहिजे। पीडित सांगतील अशा विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे, हे देखील अद्यापपर्यंत झालेलं नाही। नोकरी द्यायची झालं तर हे म्हणतात कायदेशीर तरतुदीचा अभ्यास करावा लागेल। इतर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव असेल, त्यानंतर मुंबई असेल, त्याचबरोबर परभणी असेल, जवळचाच हा परभणी जिल्हा, या ठिकाणी अनेक पीडितांना अनेक सहाय्यक आयुक्तांनी शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलेला आहे। इतर जिल्ह्यामध्ये होऊ शकतं, तुमच्या जिल्ह्यामध्ये का होऊ शकत नाही? तुम्हाला काही इतर देशाचे कायदे लागू आहेत आणि त्यांना इतर देशाचे कायदे लागू आहेत का? ही सगळी उदासीनता तुमची संपली पाहिजे। तुम्ही तात्काळ या गौतम नरवाडे खून प्रकरणातील पीडितांना न्याय दिला पाहिजे। या गुन्ह्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे। त्यानंतर आडगाव रंजे या ठिकाणी महाराष्ट्रभर गाजलेला आपलं शहीद तलाठी संतोष पवार यांचं खून प्रकरण झालेलं आहे। या गुन्ह्यामध्ये प्रशासनानं अद्यापर्यंत पीडित कुटुंबांना गाजर दाखवलेला आहे। संतोष पवार यांच्या पत्नी ज्या आहेत उच्च विद्याविभूषित आहेत, त्यांना तात्काळ अनुकंपा तत्वावरती शासकीय नोकरीत सामावून घेऊ असं आश्वासन आम्हाला खून झाला त्यावेळेस मंत्र्यांनी, इथल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी, सहाय्यक आयुक्तांनी सर्वांनी दिलेलं होतं, परंतु अद्यापर्यंत या शहीद तलाठी पवार यांच्या पत्नीला अद्यापर्यंत शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलेलं नाही। आमची यामध्ये अशी मागणी आहे, तात्काळ या कुटुंबाला, या संतोष पवार यांच्या पत्नीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे। त्याचबरोबर त्यांचे जे भाऊ आहेत, त्यांचे वयोवृद्ध वडील आहेत, या कुटुंबाला पेन्शन मंजूर झालं पाहिजे। त्यानंतर आमची तिसरी जी मागणी आहे, अतिशय महत्वाची मागणी आहे, मौजे जुन्नर या ठिकाणी शहीद राहुल गवळी जे रोजगार सेवक होते, त्यांचा कुटुंबातील कमावता आणि करता एकमेव व्यक्ती जो होता तो राहुल गवळी होता। त्यांची धारदार शास्त्राने गळा कापून हत्या झालेली आहे आणि या घरातला कमावता व्यक्ती गेल्यामुळे या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। या कुटुंबाच्या वेदना हे प्रशासन कधी पाहणार आहे? या कुटुंबाचं जमीन आणि नोकरी देऊन तात्काळ पुनर्वसन झालं पाहिजे। या गुन्ह्यामध्ये आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे। यामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीची माननीय सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केलेली आहे। त्या आरोपीचा जामीन रद्द व्हावा यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनामार्फत अर्ज दाखल केला पाहिजे, अपील दाखल केलं पाहिजे, ही एक आमची महत्वाची मागणी आहे। अनेक खून प्रकरणं आहेत, बोलायला गेलं तर दिवस पुरणार नाही, परंतु जेवढे काही खून प्रकरणं आहेत त्या सर्व खून प्रकरणामध्ये तात्काळ पीडित कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे, आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे। अशा जवळजवळ 12 मागण्यांचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। या 12ही मागण्या आमच्या सनदशीर आहेत, कायदेशीर आहेत। या ठिकाणी अर्ज दिल्याच्या नंतर त्या अर्जावर कुठलीही कार्यवाही होत नाही। जर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्तच कर्तव्यात कसूर करत असतील तर पीडितांनी कुणाचा आधार घ्यायचा? पीडितांनी न्याय कुणाकडे मागायचा? म्हणून या सहाय्यक आयुक्तांना आमचा इशारा आहे, तुम्ही कर्तव्यात कसूर करत असाल तर तुमच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी, त्यासाठी माननीय न्यायालयामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही। म्हणून तुम्ही लवकरात लवकर जाग्यावर येऊन तुमचं कर्तव्य चांगल्या पद्धतीनं पार पाडलं पाहिजे। तर अशा जवळजवळ 12 मागण्या आहेत।
12 मागण्यांसाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय हिंगोली येथपर्यंत आपला मोर्चा आहे। मोर्चाचं आयोजन आहे। या मोर्चामध्ये अन्याय अत्याचारग्रस्तांना न्याय मिळावा, दलित आदिवासी बौद्धांना न्याय मिळावा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व पक्ष संघटनेचे आपले कार्यकर्ते नेते यांनी सर्व गट तट सर्व बाजूला सारून सर्व ताकदीने या मोर्चामध्ये समाविष्ट